कराराची बायको भाग 45. आजोबांचे बोलणे ऐकताच नव्याला खूप आश्चर्य वाटले आणि तिने एकदम विचारले, काय काय अर्थ आहे? त्याची आई होती तर या गोष्टीचा काय अर्थ आहे आजोबा? नव्याने असे काहीच विचार केला नव्हता जो आत्ताच आजोबांनी सांगितला. त्यामुळे तिला जणू धक्काच बसला आणि ती या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आजोबांनी एका क्षणासाठी त्यांचे डोळे बंद केले आणि पुन्हा डोळे उघडून नव्याकडे पाहत म्हटले, हो, हेच सत्य आहे बेटा. माझी सून जी आहे ती अक्षतची खरी आई नाही, कारण अक्षत माझ्या मुलाचा अनवरस मुलगा आहे. आजोबांची ही गोष्ट ऐकताच नव्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिने विचारले, अक्षत अनवरस मुलगा आहे? हे हे कसे होऊ शकते? तो तर छोटा आहे. रक्षित भाऊ तर मग? आणि अक्षतची आई ती कुठे आहे? मला काहीच समजत नाही आहे आजोबा. प्लीज मला पूर्ण गोष्ट सांगा. नव्याने एकाच वेळी इतके सारे प्रश्न विचारले तर आजोबांनी तिच्याकडे पाहत म्हटले, वाटतं आता योग्य वेळ आली आहे तुला पूर्ण गोष्ट सांगण्याची, कारण तू अक्षतेची पत्नी आहेस म्हणून तुला हे सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. पण त्याआधी मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की याबद्दल अक्षतला काहीच माहीत नाही आणि तो आपल्या सावत्र आईलाच आपली खरी आई मानत आला आहे आत्तापर्यंत. हे बोलताना आजोबा खूप जास्त उदास झाले. नव्यालाही त्यांचा त्रास जाणवत होता, पण यावेळी नव्याला अक्षतबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे होते, कारण ती नेहमीच अक्षतच्या कुटुंबाचे वागणे पाहत आली होती आणि जेव्हापासून ती लग्न करून आली होती तेव्हापासून तिला कोणीच पसंत करत नव्हते. नव्याने हळूवारपणे आजोबांच्या पायावर हात ठेवत म्हटले, ठीक आहे, जर तुमची इच्छा नसेल तर अक्षतला काही कळणार नाही. मी अक्षतला काहीच सांगणार नाही, पण मला पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची आहे. प्लीज मला तुम्ही सांगा. नव्याचे बोलणे ऐकून आजोबांनी म्हटले, मला माहीत नाही की जर त्याला याबद्दल समजले तर तो कसा रिॲक्ट करेल, पण मला खूप भीती वाटते. त्याला लहानपणापासून आजपर्यंत मीच सांभाळून मोठं केलं आहे आणि जर मी नसतो तर कदाचित तो आज जिवंतही नसता. म्हणून मला त्याच्याशी सर्वात जास्त ओढ आहे, कारण चूक माझ्या मुलाची होती. तर मला नाही वाटत की अक्षतला याची शिक्षा मिळायला हवी, पण कुठेतरी तो शिक्षा भोगत आहे. नव्याने त्यांना धीर देत म्हटले, नाही आजोबा, असे नाही आहे. तुम्ही त्याच्यावर इतके प्रेम करता, कमीत कमी त्याला तुमचं प्रेम मिळालं. आणि कुठे आहे अक्षतची आई आणि कशी चूक? प्लीज पूर्ण गोष्ट सांगा मला. आजोबांनी हळूच मान हलवली आणि तिला पूर्ण गोष्ट सांगताना म्हटले, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रक्षित तेव्हा साधारण 4 वर्षाचा असेल. त्यावेळी अरविंद आणि त्याची पत्नी सुप्रिया सुनबाई यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून खूप मोठे भांडण झाले होते आणि सुप्रिया सुनबाई आपल्या माहेरी निघून गेल्या होत्या. 1-2 वर्षांपर्यंत त्या परत आल्या नाहीत आणि या काळात अरविंद खूप एकटा पडला होता, कारण त्या रक्षितलाही आपल्यासोबत घेऊन गेल्या होत्या. मी माझ्या मुलाचे एकटेपण पाहिले होते आणि त्याने सुप्रियाला मनवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिने प्रयत्न परत येण्यासच काय तर भेटण्याससुद्धा नकार दिला होता. मला आजही माहीत आहे की त्यांच्यात भांडण कोणत्या गोष्टीवरून झाले होते, पण जी काही गोष्ट होती ती खूप जास्त वाढली होती. नव्या जणू आपला श्वास रोखून खूप लक्षपूर्वक आजोबांचे बोलणे ऐकत होती आणि इतके ऐकून तिने म्हटले, तुम्हालाही माहीत नाही कोणत्या गोष्टीवरून भांडण झाले होते? नव्याने उत्सुकतेपोटी हा प्रश्न विचारला तर आजोबांनी हळूच नाही म्हणून मान हलवली आणि म्हटले, होऊ शकतं पती पत्नीमधील एखादी खाजगी बाब असेल, म्हणून मी जास्त ढवळाढवळ केली नाही की मला वाटले काही दिवसांनी त्यांची नाराजी दूर होईल आणि ती परत येईल किंवा अरविंद तिची समजूत काढेल, पण तसे झालेच नाही. आणि या काळात अरविंद आपली पीए गायत्रीच्या खूपच जास्त जवळ आला होता. मला याबद्दल काहीच माहीत नव्हते, पण ती अनेकदा आमच्या घरी येत होती. खूपच गोड मुलगी होती ती.
मला आजही आठवतं. तिचं हसणं अगदी अक्षतसारखंच होतं. हे बोलताना आजोबांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितहास्य उमटलं. कदाचित त्यांना ते जुने चांगले क्षण आठवले होते. त्यांचे बोलणे ऐकून नव्याने पुन्हा मनातल्या मनात विचार केला, काय खरंच असे काही झाले होते? मी तर कधी असं काही इमॅजिनसुद्धा करू शकत नव्हती. खरंच या मोठ्या लोकांची जितकी मोठी त्यांची घरे असतात, त्यापेक्षा जास्त मोठे आणि खोल रहस्य या मोठ्या घरांच्या उंच भिंतींमागे दफन असतात. नव्याने सध्या काहीच बोलली नाही, कारण तिला आधी पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची होती. त्याआधी ती मध्येच काही असे बोलून आजोबांचा मूड खराब करू इच्छित नव्हती. कारण तिला माहीत होते की फक्त आजोबाच आहेत ज्यांच्यामुळे तिला आज ही गोष्ट समजली. नाहीतर ती सदा अक्षतप्रमाणे नेहमीच अंधारात राहिली असती. आजोबांनी पुढे बोलणे चालू ठेवले. एके दिवशी मी घरीच होतो आणि कदाचित अरविंदला याबद्दल माहीत नव्हते आणि मी त्याच्या खोलीतून येणारा आवाज ऐकला. तो गायत्रीवर ओरडत होता आणि ते दोघे कोणत्या तरी गोष्टीवरून भांडण करत होते. मला समजले नाही की अखेर या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून भांडण चालू आहे. कारण गायत्री तर कधी अरविंदपेक्षा मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नव्हती आणि नेहमी त्याचं सर्व ऐकत होती. त्यामुळेच त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीकडे गेलो आणि जेव्हा मी दारापाशी पोहोचलो तेव्हा मी त्यांचे बोलणे ऐकले. नव्याने एकदम विचारले, ते काय होते? आजोबांनी तिच्याकडे बघत म्हटले, मी अरविंदला म्हणताना ऐकले की गायत्रीने त्याच्या एकटेपणाचा फायदा घेतला आणि त्याच्याजवळ आली. ती त्यावेळी गर्भवती होती, पण अरविंद तिला आणि तिच्या बाळाला स्वीकारायला नकार देत होता, कारण तो आधीच विवाहित होता. त्यांच्यातील हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मग थोड्या वेळाने मी गायत्रीला रडत खोलीतून बाहेर पडताना पाहिले. हे ऐकून नव्याचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. आजोबांनी पुढे सांगत म्हटले, त्या दिवशी मी त्या दोघांचे बोलणे ऐकले, पण तेव्हा त्यांच्यापैकी कुणालाही काही विचारू शकलो नाही. पण त्या दिवसानंतर मी पुन्हा गायत्रीला कधीही घरी येताना पाहिले नाही आणि जेव्हा मी अरविंदला गायत्रीबद्दल विचारले तेव्हा तिनेही मला काही नीट उत्तर दिले नाही आणि तो माझ्यापासून तुटक वागू लागला. मला नजरही मिळवत नव्हता. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होती, पण तरीही त्याने सारा दोष त्या चिमुरड्या मुलीवरच टाकला. मला गायत्रीसाठी खूप वाईट वाटले. आपले बोलणे संपवून आजोबा एकदम गप्प झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना जुन्या आठवणी आठवू लागल्या. नव्याने त्यांना असे पाहिले तेव्हा तिलाही थोडे वाईट वाटले, पण तिच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांना ती रोखू शकली नाही आणि तिने विचारले, आणि मग काय? तुम्ही काहीच नाही केले का त्या दोघांसाठी? पण मग अक्षत इथे कसा काय आला? तुम्ही लोकांच्या सोबत राहणे आणि त्याची आई, तिचे काय झाले? कुठे आहे ती? तिला माहीत आहे का अक्षतबद्दल? आजोबांनी नव्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले, मी सर्व काही शोधून काढले आणि अक्षत आज जर इथे आपल्यामध्ये आहे तर तो फक्त माझ्यामुळेच आहे. जर तो जिवंत आहे तर तो फक्त माझ्यामुळेच. नाहीतर आपल्या बापाच्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागली असती आणि हॉस्पिटलमध्येच आपल्या आईसोबत त्या निरागस जीवाने कदाचित त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला असता, ज्या दिवशी त्याने पहिली सांस घेतली होती. अक्षतला काही होऊन जाईल या विचारानेच नव्याला आपल्या हृदयात वेदना जाणवली. माहीत नाही का, पण ती आता त्याच्याशी खूप जास्त
भावनिकरित्या जोडली गेली होती. म्हणूनच ती याबद्दल विचारही करू शकली नाही. तिच्या डोळ्यातही पाणी आले. तिचे हृदय कदाचित इतके मजबूत नव्हते की ती पुढे पूर्ण बोलणे ऐकू शकेल. पण कसाबसा तिने स्वतःला खंबीर केले पूर्ण हकीकत ऐकण्यासाठी. कारण हे आता तिच्यासाठी आणि अक्षत दोघांसाठी गरजेचे होते. आजोबांनी नव्याकडे बघत म्हटले, अगदी असेच त्या दिवशी माझ्याही डोळ्यात अश्रू होते. जे दुःख आज तू अनुभवत आहेस, मलाही तसेच वाटले होते जेव्हा मला कळले की एका सरकारी हॉस्पिटलमध्ये अक्षतच्या आईने त्याला जन्म दिला. कारण तिच्याकडे इतके पैसे नव्हते आणि अरविंदनेही तिची मदत करण्यास नकार दिला होता. किंवा कदाचित तिला याबद्दल माहीतच नसेल की गायत्री तिच्यापासून खूप दूर गेली होती. पण मी त्याच्याबद्दल माहिती काढत होतो आणि त्याच्यावर नजरही ठेवून होतो. म्हणूनच मला कळले आणि तिथे जाऊन डॉक्टरांशी बोलल्यावर समजले की गायत्रीच्या गरोदरपणात अडचणी होत्या. म्हणूनच अक्षतला जन्म देताना डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. कदाचित तिला जास्त चांगली सुविधा मिळाली असती तर ती वाचू शकली असती. पण तिच्या नशिबात कदाचित हेच लिहिले होते. पण अक्षतला मी आपल्यासोबत घेऊन घरी परत आलो आणि मी अरविंदला खूप वाईट भले सुनावले आणि त्यालाच गायत्रीच्या मृत्यूचा जबाबदार धरले. जेव्हा की तो स्वतः या गोष्टीने धक्क्यात होता. तो अक्षतच्या आईवर प्रेम करू लागला होता. कारण त्यावेळी तीच त्याचा आधार बनली होती जेव्हा त्याच्याकडे कुणीच नव्हतं आणि त्याला कुणाच्या तरी सोबतीची सर्वात जास्त गरज होती. नव्या आणि आजोबा दोघेही यावेळी खूप जास्त भावनिक झाले होते आणि आजोबांनी म्हटले, आपल्या गुन्ह्याचे प्रायश्चित करण्यासाठी अरविंदने पूर्ण मनापासून अक्षतला स्वीकारले आणि माझ्यासोबत मिळून तो त्यालाही सांभाळू लागला आणि आम्ही दोघांनी मिळून त्याला आई आणि बाप सगळ्यांचं प्रेम देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण याच दरम्यान सुप्रिया सुनबाईला याबद्दल समजले. तिने खूप हंगामा केला होता. अरविंदला खूप वाईट भले धोकेबाज म्हटले आणि घटस्फोटाचे कागदही पाठवून दिले. ही गोष्ट ऐकून नव्याच्या मनात अक्षतच्या आईबद्दल म्हणजेच सुप्रियाबद्दल खूप तिरस्कार अजूनच वाढला. तिला समजले नाही की या सगळ्यात अक्षतची नक्की काय चुकी होती. ती त्याचा इतका तिरस्कार का करत होती आणि त्याच्या वडिलांच्या चुकांची शिक्षा अक्षत का भोगत राहिला होता हे नव्याला अजिबातच समजत नव्हतं. तर भेटू लवकरच पुढच्या भागात. मला मोठे भाग टाकायला जमत नाही आहे तर समजून घ्या आणि मी रोज भाग टाकण्याचा प्रयत्न करते पण माझ्याच्याने होईना तरी पण मी ट्राय करत राहीन. तर बाय.